नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबिक्विकचा जो IPO आला आहे त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या IPOमध्ये प्राईस कशाप्रकारे ठेवण्यात आले आहे, फायनान्शियल परफॉर्मन्स कसा आहे, यामध्ये आपण कशाप्रकारे किंवा लॉट कशाप्रकारे आहे आणि GMPची लाईव्ह प्राईस म्हणजे ग्रे मार्केट जो प्रीमियम आहे तो कशाप्रकारे सध्या ट्रेंड करत आहे याची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि व्हिडिओमध्ये पाहूया की आपण या IPOमध्ये सविस्तर अशी माहिती काय देण्यात आली आणि आपण ॲप्लिकेशन केल्यानंतर आपला पैसा बनणार का. तर जसं आपल्याला माहीत असेल, मोबिक्विक जी कंपनी आहे ती 2009 मध्ये स्थापन केली होती. बिपिनप्रीत सिंग आणि उपासना टाकू यांनी ही स्थापन केलेली कंपनी असून या कंपनीचं मुख्यतः जे काम जे आहे ना, डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म देण्याचं काम करते. मोबिक्विक ब्रिंग द लार्ज रेंज ऑफ फायनान्शियल प्रोडक्ट्स, वेगवेगळे जे फायनान्शियल प्रोडक्ट आहेत जे कंझ्युमरसाठी किंवा मर्चंट जे असतात त्यांच्यासाठी सुद्धा देते. फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर पे युटिलिटी बिल म्हणजे जसं इलेक्ट्रिसिटी बिल, वॉटर बिल, गॅस बिल अशा प्रकारे जे बिल्स असतात, मोबाईल रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी, क्रेडिट कार्ड बिल आपण ह्या ॲपच्या माध्यमातून पे करू शकतो. मेक परचेस ऑन बोथ ऑनलाईन आणि ऑफलाईन मर्चंट इन्क्लुडिंग रिटेल स्टोअर अँड फ्युएल स्टेशन. ऑनलाईन पेट्रोल वगैरे जे असतं ते आपण पे करू शकतो किंवा शॉपिंगला गेल्यानंतर सुद्धा आपण मोबिक्विकचा वापर करून पे करू शकतो. ट्रान्सफर मनी टू फोन नंबर, UPI IDs और बँक अकाउंट्स, चेक बँक बॅलन्सेस, स्कॅन QR कोड अँड मेक पेमेंट युझिंग UPI रुपे क्रेडिट कार्ड. म्हणजे सेम जे हे काम आहे ते फोनपे किंवा गुगल पे सारखं आपण करू शकतो. जे मनी ट्रान्सफर करू शकतो, ऑनलाईन परचेस केल्यानंतर पे करू शकतो किंवा दुकानात छोटे छोटे जे QR कोड असतात ते सुद्धा आपण पे करू शकतो. असं मोबिक्विकचं हे जे आहे कंपनीचा काम आहे. तर आता जर बघितलं आपण, आता IPOकडे बोलूया. IPO जर माहिती आपण बघितली तर कशी आहे, तर IPO डेट जर बघितलं तर 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर असणार आहे. प्राइस बँड जर बघितलं तर 265 ते 279 रुपये पर शेअर ठेवण्यात आलेला आहे. लॉटसाठी एका लॉटमध्ये 53 शेअर येणार आहेत. लॉटचा जर इश्यूज बघितला, टोटल इश्यू जर बघितला तर तो आहे 572 करोडसाठी हा इश्यू येत आहे. IPOची लिस्टिंग जी आहे ती NSE आणि BSE ह्या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर होणार आहे. रिटेल कोटा जर बघितला पण तो 10% आहे. QIB कोटा जर बघितला तर तो पण आपल्याला इथं दिसून येत आहे. त्यानंतर जर बघितलं आपण सर्वात लास्ट जे NIA जो कोटा आहे तो 15% आपल्याला दिसून येतो. म्हणजेच असं जर बघितलं तर टोटल 100% इथं आपल्याला इश्यू दिसत आहे. रिटेल कोटा 10%, QIB 75, NIA जर बघितलं आपण 15% इथं आपल्याला दिसून येत आहे. आता यानंतर जर आपण पुढची माहिती बघितली तर यामध्ये महत्त्वाची जी टाइमलाईन काय आहे, तर 11 डिसेंबरला IPO ओपन होणार आहे, 13 डिसेंबरला क्लोज होणार आहे. बेसिक अलॉटमेंट जे आहे ते आपल्याला 16 डिसेंबरला मिळणार आहे. अलॉटमेंट जर आपल्याला नाही भेटली तर इथं रिफंड जे आहे ते आपल्याला जर बघितलं तर 17 डिसेंबरला आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहे. क्रेडिट टू डीमॅट अकाउंट, जर आपल्याला अलॉटमेंट भेटली तर डीमॅट अकाउंटमध्ये शेअर आपले हे 17 तारखेलाच क्रेडिट होऊन जाते. आणि IPOची लिस्टिंग ही जी बघितली डिसेंबर 18ला ही IPOची लिस्टिंग ठेवण्यात आलेली आहे. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोत की ह्याचा लॉट किती असणार. एका लॉटमध्ये जर बघितलं आपण तर 53 शेअर असणार. ॲज अ रिटेल आपल्याला एक लॉटसाठी ॲप्लिकेशन करत असणार 14,787 रुपयेची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. आपण मॅक्सिमम 13 लॉट घेऊ शकता, ज्यामध्ये आपल्याला 689 शेअर मिळणार आहेत. 1,92,231 एवढी इन्व्हेस्टमेंट आपण यामध्ये करू शकणार आहात. आता यामध्ये जर बघितलं सध्या प्रमोटर होल्डिंग मोबिक्विकमध्ये किती आहे, तर ती जर आपल्याला दिसून शेअर होल्डिंग प्री इश्यू आत्ता जी बघितलं होल्डिंग जी आहे ती 32.96% आहे. शेअर होल्डिंग पोस्ट इश्यू जर बघितलं तर 25.18 होणार आहे. तर आपण इथं IPOला अप्लाय करत असताना जरा प्रमोटर होल्डिंग आपल्याला इथं संशयास्पद किंवा कमी दिसून येते, हा एक रिस्की पॉईंट आपल्याला दिसून येतो. आता फायनान्शियल जर ॲसेट बघितलं आपण तर आपण पिरियड एंडिंग जर बघितलं 2024, 31 मार्च, 31 मार्च 23, 31 मार्च 22 पासून जर बघितलं तर ॲसेट जे आहे अशा प्रकारे हे करोड्समध्ये सर्व ॲसेट आहेत. 908, 854, 714 असे ॲसेट. रेव्हेन्यू जर बघितलं तर 345.83 तर आपल्याला कोटी दिसून येत आहे 30 जून 2024ला. प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर बघितलं तर ते मायनसमध्ये दिसून येत आहे आपल्याला. नेट वर्थ बघितलं तर 216 कोटीचे आहे. रिझर्व्ह आणि सरप्लस 147 कोटी आहे. टोटल बॉरोईंग बघितलं तर 206.34 आपल्या इथं दिसून येत आहे. असंही फायनान्शियल आपल्याला DRHP मध्ये कंपनीनं दिलेलं आहे. आता सर्वात लास्टचा पॉईंट म्हणजे जर आपण बघितलं तर IPOला अप्लाय करत असताना यामध्ये आपण बऱ्यापैकी ग्रे प्रीमियम पण पाहायला जातो. तर यामध्ये जर आपण बघितलं आता तर 11 तारखेपर्यंत आपण जर बघितलं प्रीमियम कशा प्रकारे दिसून येते आपल्याला बघायचं आहे. तर 11 तारखेला IPOची प्राइस आहे 279 आहे.
GMP जर बघितलं आपल्याला तर 136 रुपये सध्या आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे एस्टिमेट लिस्टिंग जर बघितलं 415 वर होऊ शकते, जी की 48% वर असू शकते. JMPचा ट्रेंड जर आपण बघितलं तर 100, 120, 111, 130, 136 आणि 136 असे आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, GMP प्राइस तर सध्या आपल्याला दिसत आहे व्यवस्थित. त्याचबरोबर कंपनीचं जर बघितलं प्रमोटर होल्डिंग एक रिस्की पॉईंट आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये जर बघितलं आपण कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कारण ह्या सेम मोबिक्विकसारखं काम करणाऱ्या अगदी लिडिंग कंपनी ज्या आहेत त्या, जसे की फोनपे म्हणा, गुगल पे अशा कंपन्या आहेत, पेटीएम आहे. तर अशा भरपूर कंपन्यांमध्ये कॉम्पिटिशन तर आपल्याला भरपूर दिसून येत आहे. परंतु ग्रे प्रीमियमचा जर विचार केला तर आपण IPOला अगदी लिस्टिंग गेनसाठी एकदा विचार करू शकता, किंवा आपण जर रिस्क इन्व्हेस्टर असाल तर लॉंग टर्मसाठी सुद्धा यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता असं आम्हाला वाटतं. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा एकदा सल्ला घ्यावा, कारण आम्हाला कोणताच अधिकार नाही की IPOच्या संदर्भात आपल्याला लिस्टिंग किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी सल्ला देण्याचा, किंवा कारण आम्ही SEBIतर्फे रजिस्टर असे सल्लागार नाही. तर कृपया आपल्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत एकदा सल्ला मसलत करावी, त्यानंतरच IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. GMP प्राईस ही कधी पण कमी जास्त होऊ शकते, त्यामुळे GMP प्राईसपेक्षा कंपनीचं प्रमोटर, त्याचबरोबर फायनान्शियल कंपनी कोणत्या क्षेत्रात काम करते याचा विचार करून आपण IPOसाठी ॲप्लिकेशन करत राहावे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.